मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का, की तुमच्या मनात खूप मोठी स्वप्न आहेत, खूप काही करायचं आहे, पण तरीही तुमचं पाऊल पुढे पडत नाही. कधी असं होतं, की तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं, तुमचा पॉइंट मांडायचा असतो, पण तुम्ही शांत राहता, कारण मनात एकच विचार येतो, लोकं काय म्हणतील? कधी-कधी आपण संधी आपल्या समोर येताना पाहतो, आपल्याला माहित असतं की ही चान्स आपल्या आयुष्यात बदल घडवू शकते, पण तरीही आपण पुढे जात नाही. आपण थांबतो, आपण विचार करतो आणि शेवटी आपण ती संधी गमावतो. आणि हे सगळं का होतं माहित आहे? कारण आपल्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते जी आपल्याला आतून थांबवते. ती म्हणजे भीती. मित्रांनो, भीती ही बाहेरच्या जगात नसते, ती आपल्या मनात तयार होते. आपण अनेकदा असं समजतो की बाहेरची परिस्थिती कठीण आहे, लोक कठीण आहेत, पण खरं सांगायचं तर आपण स्वतःच आपल्या मनात भीती तयार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भीती आपल्याला दिसत नाही, पण ती आपल्याला थांबवते. ती आपल्या डिसिजन्सवर कंट्रोल ठेवते. ती आपल्याला सांगते, तू करू शकत नाहीस, तू फेल होशील, लोक हसतील, आणि आपण त्या आवाजावर विश्वास ठेवतो आणि आपल्या स्वप्नांपासून दूर जातो. पण मित्रांनो, एक सत्य तुम्हाला समजलं पाहिजे. भीती कधीच पूर्णपणे जाणार नाही, पण तुम्ही तिच्यावर कंट्रोल मिळवू शकता. आणि जे लोक हे शिकतात, तेच लोक आयुष्यात पुढे जातात. तेच लोक सक्सेस अचीव करतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भीतीमुक्त होण्यासाठी 5 पॉवरफुल मार्ग, जे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढवतील. हे काही सामान्य टिप्स नाहीत. हे असे प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत, जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केले तर तुमचं थिंकिंग बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्ही अशी एक गोष्ट शिकणार आहात जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. नंबर 1, भीतीला ओळखा. मित्रांनो, आपण सगळेच भीती अनुभवतो, पण सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो माहित आहे? आपण भीतीपासून पळतो, आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतो, पण कधीच थांबून विचार करत नाही, मला नेमकी कशाची भीती वाटते? कारण जेव्हा तुम्हाला तुमची भीती स्पष्ट कळत नाही, तेव्हा ती आणखी मोठी वाटते. एक्झाम्पल, तुम्हाला स्टेजवर बोलायचं आहे, पण तुम्ही म्हणता, मला भीती वाटते, पण नेमकी भीती कशाची आहे? लोक हसतील, चूक होईल, किंवा तुम्ही परफेक्ट दिसणार नाही. जेव्हा तुम्ही ही क्लॅरिटी मिळवता, तेव्हा तुम्ही त्या भीतीवर काम करू शकता. म्हणून एकदा शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी नेमकं कशाला घाबरतोय? रियालिटी, क्लॅरिटी इक्वल टू कंट्रोल. नंबर 2, ऍक्शन घ्या. मित्रांनो, भीतीवर मात करण्याचा एकच खरा मार्ग आहे ऍक्शन. तुम्ही कितीही विचार केला, कितीही प्लॅनिंग केली, पण जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही, तोपर्यंत भीती जाणार नाही. खरं सांगायचं तर भीती ऍक्शन घेतल्यावरच कमी होते. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा कॅमेरा समोर बोलताना भीती वाटते, पण तुम्ही जर रोज प्रॅक्टिस केली तर काही दिवसांनी ती भीती कमी होते. म्हणून परफेक्ट मुमेंटची वाट पाहू नका, स्मॉल स्टेप्स घ्या. रियालिटी, ऍक्शन इक्वल टू करेज. नंबर 3, वर्स्ट केस स्वीकारा. मित्रांनो, भीतीचं मूळ काय आहे माहित आहे? आपण वर्स्ट केस इमॅजिन करतो. जर मी फेल झालो तर, जर लोकांनी रिजेक्ट केलं तर, जर माझी इमेज खराब झाली तर, हे थॉट्स आपल्याला थांबवतात. पण एकदा शांतपणे विचार करा, वर्स्ट केस काय आहे आणि जर ते झालं तर तुम्ही हँडल करू शकता का? बहुतेक वेळा आन्सर हो असतं. जेव्हा तुम्ही वर्स्ट केस ऍक्सेप्ट करता, तेव्हा भीतीची पॉवर कमी होते. रियालिटी, ऍक्सेप्टन्स इक्वल टू पीस. नंबर 4, सेल्फ टॉक बदला. मित्रांनो, आपल्या डोक्यात एक आवाज असतो, जो सतत आपल्याशी बोलत असतो. तो आवाज कधी म्हणतो, तू करू शकत नाहीस, तू पुरेसा नाहीस. हा निगेटिव्ह सेल्फ टॉक तुमचं कॉन्फिडन्स कमी करतो.
पण जर तुम्ही तो आवाज बदलला, मी प्रयत्न करेन, मी शिकेन, तर तुमचं माइंडसेट बदलायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही स्वतःशी कसं बोलता याकडे लक्ष द्या. रियालिटी माइंडसेट इक्वल टू आउटकम. नंबर 5, कॉन्फिडन्स बिल्ड करा. मित्रांनो, कॉन्फिडन्स हा ओव्हरनाईट येत नाही. तो बिल्ड करावा लागतो, स्लोली आणि कन्सिस्टंटली. मोठ्या सक्सेसची वाट बघू नका. छोटे छोटे विन्स सेलिब्रेट करा. रोज काहीतरी इम्प्रूव्ह करा. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही 1% बेटर झालात, तर काही महिन्यांनी तुम्ही कम्प्लिटली चेंज व्हाल. कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास, आणि हा विश्वास तुमच्या ऍक्शन्स मधून तयार होतो. रियालिटी स्मॉल विन्स इक्वल टू बिग कॉन्फिडन्स. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेतली. भीती ही आपल्या आयुष्यातून कधीच पूर्णपणे जाणार नाही. ती नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत राहणार आहे. कधी ती फेल्युअरच्या रूपात येते, कधी रिजेक्शनच्या रूपात, आणि कधी लोक काय म्हणतील या विचाराच्या रूपात. पण खरी गोष्ट ही आहे, भीती वाईट नाही. भीती आपल्याला थांबवते, पण त्याच वेळी ती आपल्याला सावधही करते. प्रश्न भीतीचा नाही, प्रश्न आहे आपण तिच्याशी कसं वागतो. जर तुम्ही भीतीपासून पळालात, तर ती तुमच्या मागे येत राहील आणि हळूहळू ती तुमच्यावर कंट्रोल घेईल. पण जर तुम्ही थांबलात आणि तिच्याकडे तोंड करून उभे राहिलात, तर हळूहळू तुम्ही तिच्यावर कंट्रोल मिळवायला सुरुवात कराल. मित्रांनो, आयुष्यात मोठं काहीतरी अचीव करायचं असेल तर भीतीला टाळून चालणार नाही. तुम्हाला तिच्यासोबत चालायला शिकावं लागेल, तिचा सामना करायला शिकावं लागेल. कारण प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या आयुष्यात भीती असते. पण फरक एवढाच असतो, ते लोक भीतीमुळे थांबत नाहीत. ते लोक घाबरतात पण तरीही ऍक्शन घेतात. ते लोक अनसर्टन असतात पण तरीही पुढे जातात, आणि हाच फरक त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवतो. मित्रांनो, आजपासून एक सिंपल रूल लक्षात ठेवा. भीती आली तरी थांबू नका. स्वतःला विचारा, मी घाबरलोय पण तरीही मी पुढे जाऊ शकतो का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर लगेच ऍक्शन घ्या. लक्षात ठेवा, भीतीच्या पलीकडेच ग्रोथ आहे, भीतीच्या पलीकडेच कॉन्फिडन्स आहे, आणि भीतीच्या पलीकडेच तुमचं खरं पोटेन्शियल आहे. म्हणून मित्रांनो, भीतीपासून पळू नका, तिचा सामना करा. कारण शेवटी जिंकतो तोच जो घाबरूनही पुढे जातो. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच आयुष्यात खरा विजेता बनतो. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला तुमच्या भीतीवर विजय मिळवायचा आहे. तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे. आणि खरं सांगायचं तर सगळे लोक इतका वेळ व्हिडिओ पाहत नाहीत. फक्त तेच लोक शेवटपर्यंत पाहतात ज्यांना खरंच त्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा असतो. म्हणून सर्वात आधी स्वतःसाठी एक छोटा स्टेप घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी फक्त एक क्लिक नसतो, तो एक सिग्नल असतो की तुम्हाला असा कंटेंट आवडतो, आणि मला अजून चांगले व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे फिअर कंट्रोल टिप्स, कॉन्फिडन्स वाढवण्याचे मार्ग आणि लाईफ बदलणारे प्रॅक्टिकल आयडियाज शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर रिअल लाईफ मध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी मिळणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा ज्याला भीतीमुळे पुढे जाता येत नाही, ज्याच्यात पोटेन्शियल आहे पण कॉन्फिडन्स नाही. कदाचित तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्सचा वापर करू शकता. तुमचा छोटासा सपोर्ट मला अजून क्वालिटी कंटेंट बनवायला मदत करतो आणि या चॅनलला ग्रो होण्यासाठी एनर्जी देतो. शेवटी एक छोटा प्रश्न, तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते? कमेंट मध्ये नक्की लिहा. कारण तुमचा एक कमेंट डिस्कशन सुरू करतो आणि इतरांनाही त्यांच्या भीतीबद्दल विचार करायला मदत करतो. मित्रांनो, लर्निंग इथेच थांबवू नका, ऍक्शन घ्या. कारण आज घेतलेलं एक छोटंसं पाऊल उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पॉवरफुल व्हिडिओमध्ये.